प्लस लेंथ प्रॉब्लेम काय दिलाय वायर ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर लेंथ कन्वर्ट केली डायमीटर ऑफ वायर दिले इन अ बल्ब इम्पॉर्टंट नाही आहे इमिशन कशामुळे होते वायरमुळे होते मग डायमीटर ऑफ वायर किती आहे 0.5 mm म्हणजेच 0.5 इंटू 10⁻³ मीटर जरा असं राऊंड फिगर करूया इट इज 5 इंटू 10⁻⁴ मीटर व्हॅल्यू वाढवली की मायनस वाढवायचं पॉवर मध्ये ओके टेम्परेचर दिलंय किती आहे 1727 प्लस 273 किती 2000 K 2 इंटू 10⁻⁴ म्हणे K पॉवर आहे सगळी राईट पॉवर दिले 94.2 किलोवॅट किलो नाही फक्त वॅट अँड इमिसिव्हिटी दिले E x/8 आणि x फाइंड करायचं बरोबर इज इट राईट मग कुठला फॉर्म्युला यूज करणार कुठला फॉर्म्युला यूज केला पाटील पहिलं इमिसिव्ह फॉर्म्युला काय असतोय R/RB R/RB असतो ना मग चाललंय का इथं नाही आता काय दिलंय ही काय ब्लॅक बॉडी काय नाही वायर आहे पॉवर दिलंय मग पॉवरचा फॉर्म्युला काय असणार पॉवर इज Q/T इज ऑर्डिनरी बॉडी आहे E इंटू सिग्मा इंटू एरिया इंटू T⁴ Temperature 2 into 10⁻³ 2000 तरी सुद्धा ती देणार बरोबर आहे असं का झालं सांग माझ्याकडनं माझं माइंड T⁴ वर अडकलं मी याची पॉवर नंतर 4 करायची आहे इज इट क्लिअर मग हा बरोबर की हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे मग ई काय असणार ई असणार पॉवर अपॉन सिग्मा ए T⁴ बरोबर आता एरिया काय असेल साईडला प्लस हाऊ मच एरिया ऑफ सिलेंडर सिलेंडरचा सरफेस एरिया काय असणार सिलेंडर वायरचा सरफेस एरिया लेंथ L आहे वायरची 2πr नाही सरफेस एरिया 2πr इंटू L हा सिलेंडरचा असतो बट आपला डायमीटर आहे हे माहित पाहिजे सगळं 2r म्हणजे डायमीटर म्हणजे पाय DL इज इट क्लिअर ओके सर्कम्फरन्शियल लेंथला L मल्टिप्लाय करायचं म्हणजे सरफेस एरिया क्रॉस सेक्शन एरिया विचारलं नाहीये इज इट क्लिअर सिलेंडरचं चेक करा घरी जाऊन मी चेक केलं असतं ओके नॉन परफेक्ट इज इट बट सरफेस एरिया हे असतंय ते माहिती पाहिजे इज इट राईट सरफेस एरिया म्हणजे टाईप करायचं यायला पाहिजे ना सर्च करताना एरिया ऑफ सिलेंडर म्हणून चालणार नाही काय म्हणावे सरफेस एरिया लागतोय आपल्याला इज इट क्लिअर सरफेस एरिया मेन्शन करा हा सरफेस एरिया आहे ओके आता पुढे करूया इज फॉर्म्युला काय आला मग
पी अपॉन सिग्मा एरिया किती आहे पाय DL डी लेंथ L टी रेस टू 4 आता व्हॅल्यू पुट करूया मला सांगा पी किती आहे इज x बाय 8 हा पी किती आहे 94.2 सिग्मा दिले ना 6 into 10 raised to minus 8 पायची व्हॅल्यू 3.14 3 into 3 किती येते बघा हे माहित नाही 3 into 2 डायमीटर किती आहे 5 into 10 raised to minus 4 आणि लेंथ किती आहे 10 raised to minus 1 करतो चालेल काय 10 raised to minus 2 म्हणजे minus 1 आणि टेम्परेचर आहे 2000 म्हणजे 2 into 10 raised to 3 चा पॉवर कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून दिलंय 3.14 इंटू 3 किती येणार सांगा 9 पॉइंट बरोबर आहे काय म्हणजे हे किती येणार 30 जर चेक करून बघा व्यवस्थित x बाय 8 हा सिम्प्लिफाय केलं हे झालं 30 आता हा 6 आणि हा 5 किती येणार ऑल्सो 30 पॉवर किती आहे बघा 10 raised to minus 8 10 raised to minus 4 and 10 raised to minus 1 मी किती झाली 8 plus 4 12 into minus 1 minus 30 into 2 raised to 4 s to the 4 16 and it is a 12 is it right 4 3s are 12 x by 8 is equal to 38 cancel बरोबर आहे हा it is a 1 upon 16 into 10 raised to minus 1 म्हणजे x किती आलं 8 into 10 बाय 60 में 80 बाय 10 कुठं आलं हे -1 काय आलं हे -1 काय आलं 10 raised to plus 1 झालं न्यूमरेटर मध्ये आन्सर इज आन्सर गेटिंग एनीवन तसे आम्ही काय डाऊट आहे क्लियर आज क्लास आहे काय नाही ना मी क्वेश्चन दिलेत बघा बोर्डचे बोर्डचे क्वेश्चन दिलेत त्याचा नंबर 4 बघा आपण सगळेच प्रॉब्लेम